इनो आणि सोड्याचा अजिबात वापर न करता थंडीमध्ये इडलीचं पीठ कसं फर्मेंट करायचं हे आज आपण बघणार आहोत. हे बघा, अशा मऊसूत, पांढऱ्या शुभ्र आणि जाळीदार इडल्या होण्यासाठी एक सिक्रेट टीप मी तुम्हाला सांगणार आहे. इडल्या मऊसूत आणि जाळीदार होण्यासाठीचं योग्य प्रमाण मी सांगणार आहे. त्याचबरोबर ह्या इडल्या थंड झाल्यावर सुद्धा तितक्याच मऊसूत राहतात. त्याचबरोबर इडलीसोबत खाण्यासाठी मी ओल्या खोबऱ्याची चटणीसुद्धा दाखवणार आहे. चला तर मग लगेचच सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. नमस्कार, मी प्रेषिताच किचनमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते. सर्वात आधी आपण डाळ आणि तांदळाचं प्रमाण पाहणार आहोत, ज्यामुळे आपल्या इडल्या जाळीदार आणि मऊसूत होतील आणि थंड झाल्यावर सुद्धा तितक्याच मऊ राहतील. त्यासाठी इथे मी एक घरातल्याच पेल्याचा वापर केला आहे आणि 3 पेले भरून आपल्याला इडलीचे तांदूळ घ्यायचे आहेत. इथे मी इडलीचा तांदळाचा वापर करणार आहे. तुमच्याकडे जर उकडे तांदूळ असतील तरीही चालेल, पण जे साऊथ इंडियन लोक इडल्या करतात त्यामध्ये इडलीचा तांदूळ वापरला जातो. तुम्ही कोणताही तांदूळ घ्या, फक्त तो जुना असावा एवढं लक्षात ठेवा. अजिबात नवीन तांदूळ घेऊ नका. शक्यतो जुना आणि जाड तांदूळ वापरायचा. इथे बघा, हे असे इडलीचे तांदूळ असतात. मोठे दाणे आणि छोट्या आकारामध्ये असतात. जे साऊथ इंडियन लोक इडली करतात ते ह्या तांदळाचाच वापर करतात. त्यामुळे त्यांच्या इडल्या छान अशा फुललेल्या आणि जाळीदार होतात. इडलीसाठी नेहमी 3 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी उडीद डाळ हे प्रमाण अगदी योग्य आहे. 3:1 असं प्रमाण वापरायचं. आता इथे दुसऱ्या बाउलमध्ये ज्या पेल्याने मी तांदूळ मोजलेले त्याच पेल्याचा वापर करून 1 पेला भरून उडीद डाळ घेणार आहे. इथे ही पहा, अशी मी अख्खी उडदाची डाळ घेतली आहे. साधारणतः आपल्याकडे अर्धी अशी उडदाची डाळ असते, पण जी साऊथ इंडियन लोक वापरतात त्यामध्ये अशा डाळीचा वापर केला जातो. हे बघा, सालं काढलेली पण अख्खी उडदाची डाळ, ह्याला गोटा उडीद डाळसुद्धा म्हणतात. गोटा उडीद डाळ भेटली तर उत्तम, नाहीतर आपली अर्धी केलेली उडीद डाळ असते ती वापरली तरीही चालेल. इथे सपाट पेला भरूनच आपल्याला उडीद डाळ घ्यायची आहे. उडीद डाळ जेवढी कमी घेतो तेवढी इडली वातड होत नाही आणि दिवसभरसुद्धा इडल्या मऊसूत राहतात. आता इथे मी उडदाची डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे. इथे मी एक महत्त्वाची टीप सांगेन, ती म्हणजे उडदाची डाळ धुताना एकाच पाण्याने धुवायची आणि धुतानासुद्धा जास्त चोळून धुवायची नाही. अशी हलक्या हाताने चोळायची आणि एकाच पाण्याने धुवायची. तर असं का करायचं? तर जेव्हा आपण उडीद डाळ भिजत घालू आणि भिजलेल्या उडीद डाळीचं जे पाणी असेल त्याचाच वापर आपण इडलीचा बॅटर वाटताना करणार आहोत. उडीद डाळ एका पाण्याने धुवून झाल्यानंतर इथे तांदूळ मात्र आपल्याला जास्त पाण्याने धुवायचे आहेत. म्हणजे ह्या तांदळाचा जो असा वरचा पांढरा रंग आहे तो पूर्णपणे जात नाही आणि आपले तांदूळ पाण्यातून ट्रान्सपरंट असे दिसतात तोपर्यंत आपल्याला हे तांदूळ धुवून घ्यायचे आहेत. अगदी चोळून चोळून तांदूळ धुवायचे. ह्यातलं स्टार्च कमी झालं पाहिजे एवढे आपल्याला तांदूळ धुवून घ्यायचे आहेत. असे चोळून चोळून तांदूळ धुतल्यामुळे आपल्या इडल्या ह्या चिकट होत नाहीत, हलक्या आणि जाळीदार बनतात. इथे उडीद डाळ आणि तांदूळ मी धुवून घेतले आहेत. आता धुतलेल्या तांदळामध्ये अर्धा चमचा भरून मेथी दाणे घालून घ्यायचे आहेत. असे मेथी दाणे तांदळासोबत भिजत घातल्यामुळे आपलं इडलीचं पीठ छान फर्मेंट व्हायला मदत होते. आता तांदळामध्ये तांदूळ बुडेल एवढं पाणी घालून घ्यायचं आणि हे तांदूळ आणि डाळ आपल्याला 5 तास तरी भिजत ठेवायचे आहेत. आता उडीद डाळीमध्ये पाणी घालताना थोडंसं जास्तीचं पाणी घालायचं, म्हणजे ह्या पाण्याचा वापर आपण इडलीचं बॅटर बनवण्यासाठीच करणार आहोत. आता हे तांदूळ आणि उडदाची डाळ आपल्याला 5 तास भिजत घालायची आहे. उन्हाळ्याच्या दिवसात 3 ते 4 तास घातली तरी चालेल, पण थंडीच्या दिवसामध्ये 5 तास तरी भिजवत ठेवायची. डाळ आणि तांदळावर झाकण ठेवून उबदार जागी हे भिजवत ठेवायचे. इथे आपले 5 तास झाले आहेत. 5 तासानंतर बघूया, डाळ आणि तांदूळ आपले छान भिजले गेले आहेत. ही बघा, अगदी दुप्पट अशी डाळ फुलून आली आहे आणि तांदूळसुद्धा मेथी दाण्यासोबत छान भिजले गेले आहेत. आता इथे मी 1 पेला भरून जाडे पोहे घेत आहे. ज्या पेल्याने डाळ तांदूळ मोजलेले त्याच पेल्याचा वापर मी इथे करणार आहे आणि हे पोहेसुद्धा 1-2 पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत आणि पूर्णपणे निथळवून घ्यायचे. इडलीच्या बॅटरमध्ये पोहे असे वाटून घातल्याने इडली आपली छानपैकी हलकी व्हायला मदत होते. हे बघा, इथे मी पोहे
चांगले निथळवून घेतले आहेत आणि हे थोडा वेळ मऊ होण्यासाठी ठेवूया. आता जे उडदाच्या डाळीमधलं पाणी आहे ते एका ग्लासामध्ये मी काढून घेते आहे. याच पाण्याचा वापर आपण डाळ किंवा तांदूळ वाटताना करणार आहोत. आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्यामध्ये आपल्याला आधी उडदाची डाळ वाटून घ्यायची आहे. थोडंसं पाणी घालून वाटली तरी चालेल, पण उडदाची डाळ वाटताना अगदी बारीक तिची पेस्ट करायची आहे. हे बघा, इथे मी मिक्सरमधून उडदाची डाळ बारीक अशी वाटून घेतली आहे. अगदी बारीक करायची आहे म्हणजे आपल्या इडल्या छान व्हायला मदत होते. अजिबात डाळीचं टेक्स्चर रवाळ नको अशी अगदी मऊसूत डाळ वाटून घ्यायची आहे. आता ही डाळ एका टोपामध्ये मी काढून घेणार आहे. आता मी त्याच मिक्सरमध्ये तांदूळ वाटून घेणार आहे, पण तांदळाचं पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आहे. अजिबात तांदळामधलं पाणी वाटताना कुठेही वापरायचं नाही. आपण जे उडीद डाळीचं पाणी घेतलेलं त्याचाच वापर फक्त मिश्रण वाटण्यासाठी करायचं आहे. त्यामुळे मी हे पूर्ण तांदळातलं पाणी काढून घेणार आहे. आता हे तांदूळ मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. त्यातले अर्धे तांदूळ मी घालणार आहे आणि त्यामध्ये अर्धे पोहेसुद्धा घालून घेणार आहे. म्हणजे पोहे या तांदळासोबत छान वाटले जातील. आता हे मिश्रण वाटण्यासाठी मी जे उडीद डाळीचं पाणी काढलेलं त्यामधल्या पाण्याचा वापर करणार आहे. थोडं थोडं पाणी घालून हे पण मिश्रण अगदी बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे. हे बघा, छान असं तांदळाचं मिश्रणसुद्धा आपलं वाटून झालं. आता हे मी टोपामध्ये काढून घेणार आहे. ह्याचप्रमाणे जे उरलेले पोहे आणि तांदूळ आहे ते सुद्धा मी वाटून घेणार आहे. इथे माझं उरलेलं तांदूळ आणि पोह्याचं मिश्रणसुद्धा वाटून झालं आणि हे सुद्धा मी एकत्र या टोपामध्येच घालून घेणार आहे. आता हे सर्व मिश्रण एका पळीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिश्रण आता खूप घट्ट आहे, त्यामुळे आपण जे उरलेलं उडदाचं डाळीचं पाणी आहे ते यामध्ये घालून थोडंसं सैलसर करून घेणार आहोत. हे बघा, मी इथे दाखवते त्याप्रमाणे कन्सिस्टन्सी पाहिजे. खूप जास्त घट्टसुद्धा नाही आणि खूप जास्त पातळसुद्धा नाही. ते मी असं पळीवर एक बोट ओढून दाखवते. हे दोन मिश्रण एकमेकांमध्ये मिसळत नाही म्हणजे ही कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे. असं सुद्धा तुम्ही चेक करू शकता. काय होतं, जर मिश्रण खूप आपण पातळ बनवलं तर इडल्या आपल्या बसल्या जातात आणि खूप जास्त घट्ट असेल तर त्या कडक होतात. म्हणून इडल्या बनवताना कन्सिस्टन्सी योग्य असणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आता हे बॅटर मी एका विस्करच्या मदतीने फेटून घेणार आहे. पळीने सुद्धा फेटू शकता, पण मला असं विस्करच्या मदतीने फेटायला जास्त इझी पडतं. आता कितपर्यंत फेटायचं आहे तर 3 ते 4 मिनटं. काहींना कमी वेळ लागू शकतो, काहींना जास्त. ते आपल्या स्पीडवर आहे, आपण किती फास्ट बॅटर फेटतो आहे. तर हे बघा, इथे असे तुम्हाला हवेचे बुडबुडे दिसतील. ते येईपर्यंत आपल्याला बॅटर फेटून घ्यायचं आहे. असे हवेचे बुडबुडे आले म्हणजे 100% इडली ही फुलणार आणि जाळीदार होणार. आता या टोपावर आपण झाकण ठेवून घेणार. झाकण शक्यतो पालथं ठेवायचं म्हणजे पीठ आपलं फुगून आलं की ते बाहेर सांडत नाही आणि थोडी जागा उरते ते फुलण्यासाठी. त्यामुळे असं पालथं झाकण ठेवायचं आहे. आता थंडीच्या दिवसात बॅटर फुगण्यासाठी काय करायचं तर ह्या टोपापेक्षा एक मोठा टोप मी घेतला आहे आणि त्यामध्ये असं गरम पाणी करून घेतलेलं आहे. मी हात बुडवू शकेल इतकं गरम पाणी मी करून घेतलं आहे. ह्यामध्ये हा इडलीच्या बॅटरचा टोप मी ठेवून घेणार आहे. असं ठेवल्याने आपल्या इडलीच्या बॅटरला छान फर्मेंट व्हायला मदत होते. बॅटर रात्रभर गरम जागेत राहतं. थंडीमध्ये वातावरण पूर्ण थंड असतं, त्यामुळे गरम उष्णता मिळण्यासाठी असं गरम टोपामध्ये हा इडलीचा बॅटरचा टोप ठेवून घ्यायचा आहे आणि ह्यावर एक उबदार पांघरूण किंवा शाल अशी पांघरून घ्यायची आहे. चारी बाजूने पूर्णपणे कवर करून घ्यायचं आहे टोप आणि ह्याला रात्रभर आपल्याला ओट्यावर किंवा गॅसजवळ ठेवायचं आहे. कुठल्या तरी गरम जागी ठेवू शकता. आपल्याला हे बॅटर रात्रभर किंवा 9 ते 10 तास फर्मेंट करण्यासाठी ठेवायचं आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये 4 ते 5 तास सहज लागतात फर्मेंट करायला, पण थंडीच्या दिवसामध्ये जास्त वेळ लागतो. ही पद्धत वापरून अतिशय छान असं पीठ फुललं जातं. इथे आता मी सकाळी हे मिश्रण उघडून बघते. साधारण 9 ते 10 तास झाले आहेत. आता हे मी उघडून बघते किती फुलून आलं आहे. यावर अंथरलेली शाल मी पहिले काढून घेते आहे आणि अलगद हे झाकण उघडून घेते आहे. बघा किती मिश्रण छानपैकी फुलून आलं आहे. अर्धा टोप आपलं मिश्रण होतं, पूर्ण टोप भरून हे मिश्रण फुलून आलं आहे. मिश्रण टोपामध्ये घेताना कधी पण थोडं मोठ्या आकाराचं भांडं घ्यायचं म्हणजे मिश्रण आपलं बाहेर ओतू जात नाही.
आता हे हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. खूप जोराजोरात मिक्स करायचं नाही. हवा जी क्रिएट झाली आहे ती आपल्याला मोडायची नाही. अगदी हलक्या पळीने मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेणार आहे आणि हलक्या हाताने पळीने मिक्स करून घेणार आहे. पाहिलेत ना, अगदी छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स लक्षात घेतल्या की नेहमी असं फुललेलं बॅटर तयार होईल. मग तो उन्हाळा असो किंवा हिवाळा. ह्याच्या आपण आता इडल्या बनवायला घेऊ. आणखी एक तुम्हाला मी महत्त्वाचं टिप सांगेन, ती म्हणजे कधी पण पदार्थ घेताना, इडली बनवताना छोट्या पेल्याचा किंवा वाटीचा वापर करायचा. एवढं खूप सारं मिश्रण आपलं एवढ्याशा छोट्या वाटीने तयार होतं. आता इथे मी 2 इडली पात्र घेतलं. एका इडली पात्राला मी तेल लावून घेतलं आणि एका इडली पात्राला तूप लावून घेतलं. घरात लहान मुलं असेल की शक्यतो तूप लावून घ्यायचं. आता यामध्ये थोडं थोडं पळीने मी मिश्रण घालून घ्यायचं आहे. मिश्रण घालताना सुद्धा खूप जास्त घालायचं नाही, कारण ह्या इडल्या आपल्या खूप जास्त फुगल्या जातात. आता इथे गॅसवर मी इडली पात्र ठेवलं आहे आणि त्यामध्ये पाणी घालून उकळवून ठेवलं आहे. यामध्ये आता जे इडलीचे स्टँड आहे ते मी ठेवून घेणार. दुसरा इडलीचा स्टँड ठेवताना पण मी कसा ठेवते बघा, जे खाली होल आहेत इडली पात्राला त्याच्यावर दुसरी इडलीचं भांडं येईल असं ठेवायचं, म्हणजे इडली व्यवस्थित शिजली जाते. आणि ह्या इडल्या आपल्याला झाकण लावून मध्यम आचेवर 10 मिनटं वाफवून घ्यायचे आहेत. मोजून 10 मिनटं इडल्या वाफवल्या तरीही चालेल. 10 मिनटापेक्षा जास्त इडल्या वाफवू नका. जास्त इडल्या वाफवल्या की त्या कडक आणि चिवट होतात. इडली वाफेपर्यंत आपण ओल्या नारळाची चटणी तयार करून घेऊ. त्यासाठी इथे मुठभर मी ओल्या नारळाचे तुकडे घेतले. तुम्ही खवलेला नारळसुद्धा घेऊ शकता. आणि 2 हिरव्या मिरच्या आणि 1 छोटा आल्याचा तुकडा घेतला आहे. आता हे सर्व मिक्सरमध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर इथे 2 चमचे भरून मी भाजकी चणा डाळ घालणार आहे. चणा डाळीमुळे या चटणीला खूप छान असा स्वाद येतो. आता हे थोडंसं पाणी टाकून मी वाटून घेणार आहे. अगदी बारीक आपल्याला चटणी तयार करायची आहे. किती चटणी पातळ हवी आहे तुम्हाला त्यानुसार तुम्ही चटणीची कन्सिस्टन्सी ठरवू शकता. हे बघा, इथे छान अशी आपली चटणी तयार झाली आहे. आता ही चटणी एका बाउलमध्ये मी काढून घेते आणि इडल्या सर्व करताना त्यावर मी एक तडका देऊन घेणार आहे. इथे आपली बरोबर 10 मिनटं झाली आहेत आणि आपल्या इडल्या तयार झाल्या असतील. आता मी झाकण उघडून बघते इडल्या तयार झाल्या आहेत का. इथे छानपैकी इडल्या फुलून आल्यात, तुम्ही पाहू शकता. जर असं बघून तुम्हाला कळत नसेल तर त्यासाठी सुद्धा मी आणखी एक सांगते. इथे मी एक टूथपिक घेतली आहे. ती टूथपिक अशी ह्यामध्ये घालून बघायची. ती अशी क्लीन बाहेर आली, त्याला अजिबात कुठेही पीठ लागलेलं नसलं की इडली आपली तयार झाली आहे असं समजायचं. आता ह्या इडल्या मी हलक्याशा थंड करून घेणार आहे. थोडीशी वाफ जाऊन देणार आहे. गरम गरम इडल्या कधीच काढायच्या नाही, नाहीतर त्या चिकट बनतात. त्याच्यामधली स्टीमिंगची प्रोसेस चालू असते, त्यामुळे इडल्या थोडा वेळ तशाच ठेवून द्यायच्या. इथे मी हलक्याशा इडल्या थंड करून घेतल्या आहेत. आता त्या एका चमच्याच्या मदतीने मी डिमोल्ड करून घेणार आहे. अगदी सहज इडल्या आपल्या निघतात. आपण खाली तेल लावलेलं, त्यामुळे अगदी सहज या सुटल्या जातात. हे बघा, इडली किती छान आणि मऊसूत झाली आहे. हलकी आणि एकदम मऊ, पांढरी शुभ्र आणि तितकीच जाळीदारसुद्धा. अशाच मी सर्व इडल्या डिमोल्ड करून घेणार आहे. इडल्या मी सगळ्या काढून घेतल्यात. आता एक चटणीला आपण तडका देऊन घेऊ. त्यासाठी तडका पॅनमध्ये मी थोडंसं तेल घातलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे. थोडंसं हिंग, कढीपत्ता आणि एक लाल मिरची घालून घेणार आहे आणि थोडंसं परतवून घ्यायचं की आपला तडका तयार आहे. हा तडका आता मी चटणीवर घालून घेणार आहे. इथे आपली नारळाची तडक्यावाली चटणीसुद्धा अगदी तयार आहे. इथे मी सर्व इडल्या बनवून घेतल्या आहेत. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा, शेअर करा आणि प्रेषिताज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून माझ्या सर्व रेसिपी तुम्हाला पाहता येतील. हे बघा, इथे इडली किती मऊसूत झाली आहे आणि तितकीच पांढरी शुभ्रसुद्धा. मी त्यातली एक इडली तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते, अगदी जवळून दाखवते. किती छान जाळी सुटली आहे बघा आणि अगदी कापसासारखी मऊसूत झाली आहे. मला माहिती आहे आजचा व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे, पण मी भरपूर टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या आहेत, ज्यामुळे अगदी थंडीतसुद्धा अशा पांढरा शुभ्र, जाळीदार, मऊसूत साऊथ इंडियन स्टाईलने तुम्ही इडली घरच्या घरी तयार करू शकता. आता कुठेही हॉटेलला जाऊन इडली चटणी खायची गरज भासणार नाही. चला तर मग पुन्हा भेटू अशा छान, मस्त, स्वादिष्ट आणि भरपूर टिप्स आणि ट्रिक्स असलेल्या रेसिपीसह. धन्यवाद.